आज आपण रेशीम शेतकऱ्यांचा एक मेळावा आज नांदेडच्या डीपीसी हॉलमध्ये आयोजित केला होता. याचा पर्पज असा होता की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही चांगले शेती करणारे रेशीम शेतकरी आहेत त्यांना रेशीम रत्न पुरस्कारानं सन्मानित करायचं, त्यांना मोटिवेट करायचं आणि मग त्यांच्या उदाहरणाकडून जे बाकीचे लोक कसे प्रवृत्त होतील हे बघायचं. आणि दुसरीकडं काही प्रायोगिक तत्वावर पूर्वसंमती जी आहे आपल्या सिल्क समग्र योजनेमध्ये ती द्यायची, त्याचं पण वितरण या ठिकाणी केलं गेलं. रेशीम हा फार नव्याने उदयात येत असलेला फार चांगला ऑप्शन आहे शेतकऱ्यांसाठी. पारंपरिक जी सोयाबीन, तूर, कापूसची शेती आहे याच्यामध्ये एकतर ट्रॅडिशनल पद्धती पण आहेत आणि आपण जर उत्पादकता बघितली सरासरी ही आपली फार कमी आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काही चांगले प्रयोग करून उत्पादकता वाढवणे हा तर एक मुद्दा आहेच, परंतु नवीन क्षेत्रामध्ये रेशीम लागवड करणं असे अनेक शेतकरी आपल्याकडे जे 1 एकर मध्ये पण त्यांनी शेड टाकून त्याच्यामध्ये रेशीम शेती केलेली आहे. आणि जे आता नव्याने जॉईन झालेले रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी हिंगोली, बसमत मध्ये किंवा बीड मध्ये खूप चांगलं रेशीम मध्ये काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे तळमळ आहे काम करण्याची ती पण आपण बघितली. त्यामुळं आज फार मोठ्या संख्येने शेतकरी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक एक चांगली सुरुवात आहे. रेशीम शेतीमध्ये जे काही इश्यूज आहेत, तांत्रिक इश्यू आहे किंवा काही प्रशासकीय आहेत, आता नव्यानेच त्यांची रेशीम अधिकारी एक यंत्रणा म्हणून पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि या 2-3 योजना पण आहेत. तर तोही आम्ही आढावा घेतला की याच्यात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत नरेगात, तर ते असं ठरलं की दर आठवड्याला जे काही रेशीम चे प्राथमिकता रेशीमला देऊन त्यांच्या अडचणी दूर करणं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये रेशीम वाढवणं. आणि मला 100% खात्री आहे, कारण रेशीम शेती ही जर बघितलं तर फार तशी सोपी आहे. शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये कमी आहे जरी चिकाटी आणि रेग्युलर काम जरी असलं. आणि त्याला जर जो रेशीमचा तुतीचा पाला आहे हा हायली न्यूट्रिशियस आहे, त्याला जोडून मग छोटं मोठं कोंबडी पालन आहे, शेळी पालन ते करू शकतात. आणि आपण जर बघितलं तर एका बॅच मध्ये 1 एकरच्या आपल्याकडे 2.25 लाखाची उत्पन्न झालेली पावती मी आता मागे बघितली. अशा अनेक पावत्या आम्ही बघितल्या आणि आम्ही जाणीवपूर्वक त्या पावत्याचे फोटो टाकतो ग्रुपवर, जेणेकरून लोकांना कळेल की बाबा एका सीझन म्हणजे एका बॅच हा महिन्याचा असतो, जे वर्षभर आपल्याला उत्पन्न मिळत नाही आणि ज्याच्यामध्ये जंगली जनावरांचा त्रास असेल, अतिवृष्टी आहे, या अडचणींना सामना करून इतर पिकांना आपल्याला अडचणी येतात. त्या तुलनेत रेशीम शेती खूप फायद्याची आहे. तो एक डायव्हर्सिफिकेशन आहे पिकांचं, हे या निमित्ताने होईल असं मला आशा वाटते. नांदेडला रेशीम हब बनवण्यासाठी विजन जे आहे ते आपण बघितलं की आजची कार्यशाळा त्याची सुरुवात आहे. एक तर फार मोठ्या संख्येने लोक आलेत आणि नवीन नोंदी पण खूप आहेत, जवळजवळ 500 आणि 600 म्हणजे सिल्क समग्र आणि पोकरा म्हणून जर 1000च्या वर नोंदणी आता झाली आहे. आणि याच्यामध्ये जो रिझल्ट आहे याचा बघून याला फार एक्सपोनेन्शियल पद्धतीने लोक बघतात. जेव्हा एखादं सक्सेसफुल होतो आणि गावातले 10 लोक बघतात, तर तो एक्सटेन्शन आपण याच्याकडे बघू शकतो की ते सक्सेसफुल मॉडेल लोक रिप्लिकेट करू शकतील. दुसरी गोष्ट, आता जे मार्केट नव्हतं आपल्याकडं ते मार्केट नव्याने आपल्याकडं खूप डेव्हलप झालेलं आहे, लोकांना फार कमी अंतरावर हे मिळतंय. तिसरी गोष्ट, आपण रेशीमचे डेमो प्लॉट तयार करणं हा एक आमचा पुढच्या काळामध्ये उद्योग आहे, मानस आहे. आणि जे चॉकी आहे ज्याला आपण रेअर करतो त्या अळीला आणि चॉकीमध्ये रूपांतर करून ते विकतो, असे चॉकी सेंटर जास्तीत जास्त वाढवणे, नर्सरीज वाढवणे. नर्सरीमध्ये कोणी करत असेल तर त्याला इतर जे बँक लोन आहे किंवा कशाने इतर योजनांनी कसं सपोर्ट करायचा, तर असा मल्टी हे प्रॉंग अप्रोच आहे. आणि जेव्हा आम्ही मुक्काम करतो, मुक्काम करतो, गाव भेटी देतो, तर रेशीम शेतकऱ्याकडे मुक्काम करण्याचा माझा मानस आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही प्लॅन करू, जेणेकरून मेसेज देईल, त्याला एक मेसेज जाईल की रेशीम शेतीला जी प्रतिष्ठा आहे आणि जो भविष्यात स्कोप आहे हा थोडासा अधोरेखित होईल आणि लोक त्याकडे वळतील.